वीज बिल भरूनही लाईट नाही आणि आता नागरिकांचा संताप शिगेला. अमरावतीत वीज प्रश्नावर काँग्रेस आक्रमक झाली आहे. थेट महावितरण कार्यालयात बैठक आणि अधिकाऱ्यांना धारेवर. अमरावती शहरात सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या मुद्द्यावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत महावितरण विभागात तातडीची बैठक घेतली आहे. खासदार बळवंत वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अधीक्षक अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आलाय. शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत आणि माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी विविध समस्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः भूमिगत केबलच्या कामांमुळे होणारा त्रास, नवीन वीज जोडणीतील अडचणी आणि सतत खंडित होणारा वीज पुरवठा या सर्व मुद्द्यांवर अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आलाय. म्हणजे एकदा डॉक्टर सुनील देशमुख साहेब आमदार असताना त्यांनी ही योजना आणली. त्याच्या मागचा सुनील भाऊंचा उद्देश होता, खासदार साहेब आपल्याकडे खासदार साहेब याची माहिती घ्या की या शहराच्या किती अजून भूमिगत केबलिंगचं किती काम करायला पाहिजे, किती झालेलं आहे आणि किती शिल्लक आहे, आणि ते काम करण्यासाठी यांनी काय प्रस्तावित केलाय, कुठे निधी मागितलाय, कोणाकडे पाठपुरावा चालू आहे. एकदा पुरं शहर भूमिगत झालं की यांचे प्रॉब्लेमच संपुष्टात येतात. आमचं विद्यापीठ आम्ही 35 वर्षापूर्वी सारं खालून म्हणजे ओव्हरहेड वायरने आजपर्यंत कधी तिथे प्रॉब्लेम आहे. तर त्याची माहिती तुम्ही आजच्या बैठकीत खासदार साहेबांना द्यायला पाहिजे होती. हे तर महत्वाचे विषय असतात. तुम्ही एपीडीपीचं त्यांना म्हणजे त्या सांगितलं नाही, तुम्ही उपकेंद्राचं त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन नाही तुमचं की याच्याकरता किती निधी लागणार आहे. शहरातले किती अर्ज पेंडिंग आहे सांगा. 172 वगैरे आहे फक्त पूर्ण सगळीकडे पूर्ण शहर मिळून. आणि किती दिवसात तुम्ही देता त्यांना? देतो. काँग्रेसकडून असा आरोप करण्यात आला आहे की शहरात 100% वीज वसुली होत असतानाही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाही. दरम्यान या तक्रारींचे त्वरित निवारण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. तर अमरावतीत वीज प्रश्नावरून सुरू असलेला हा वाद आता आंदोलनात परिवर्तित होणार का? प्रशासन काय पावलं उचलतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अमरावती शहरात जे दिवसेंदिवस विजेच्या समस्या निर्माण होत आहेत, मग रात्री बेरात्री अपरात्री किंवा कोणत्याही वेळेस लाईन जाणे आणि जे काही मेंटेनन्सचे कामं आहेत ते मेंटेनन्सचे कामं, छोट्या छोट्या कामासाठी लाईन बंद ठेवणे, ह्या सगळ्या बाबी आमचे विलासभाऊ इंगोले, बबलू शेखावत, मिलिंद भाऊ यांनी सगळ्या माझ्यासमोर मांडल्या आणि त्यामुळे आज ही बैठक घेण्यात आली. त्या संदर्भात ज्या काही सूचना आहेत त्या सूचना सर्व MECBच्या अधिकाऱ्यांना केल्या गेल्या आणि त्यांना सांगण्यात सुद्धा आलं की आम्ही हे आमच्या मर्यादेपर्यंत सहन करू, नाही तर फार मोठं इथं आंदोलन उभं करू, हे सुद्धा या निमित्तानं स्पष्ट केलं.